नमस्कार मित्रांनो, राम राम. गोष्टींचा गावच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण 95वी गोष्ट ऐकणार आहोत. आतापर्यंत आपल्या 94 गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आज आपण 95वी गोष्ट ऐकणार आणि अजून 5 गोष्टी झाल्याच्या नंतर आपण हा आपला उपक्रम थांबवतोय. म्हणजे 100 गोष्टी पूर्ण करून आपण हा उपक्रम थांबवणार आहोत. बाय द वे, हा संपूर्ण उपक्रम तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडतोय का? तुम्हाला काही सुचवायचं आहे का? तुमच्या सूचनांचा मला पुन्हा असा काही उपक्रम करत असताना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का काही मला सांगायचं असेल तर एखादं पत्र लिहून किंवा व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती तुम्ही मला सांगू शकता. माझा ईमेल आयडी आहे natyakul@gmail.com. चला आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. तर आजची गोष्ट आहे मी करतो या नावाची. मी करतो नावाचा एक राजा आहे. त्या राजाची ही गोष्ट आहे आणि मी करतो हे राजाचं नावच आहे. ही गोष्ट लिहिली आहे धन्वंतीताई हार्डीकर यांनी आणि ही गोष्ट आपल्याला किशोर मासिकाच्या 2007 सालच्या दिवाळी अंकामध्ये वाचायला मिळते. करूया सुरुवात. चला. मी करतो महाराजांचं एकच म्हणणं असायचं, सगळं काही मी करतो. आता एवढे मोठे महाराजाधिराज, त्यांच्या पदरी एवढ्या दासदासी, सेवक सेविका, नोकर चाकर, भालदार, चोपदार, मंत्री संत्री एवढं सगळं असताना महाराजांना सगळं काही स्वतः करण्याची गरज आहे का? पण नाही. महाराजांचा कुणावर म्हणजे कुणावरही विश्वास नव्हता. सगळं काही मी करतो. आणि सगळं काही म्हणजे काय सांगू, विचार सुद्धा महाराज एकटेच करायचे. त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, ते तुम्ही विचार काही करू नका, ते सगळं मी करतो. आणि विचारांना मात्र मी करतो महाराजांकडे काहीही तोटा नव्हता. वेगवेगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये सारखे थैमान घालत असायचे. कुठंही पाहिलं की त्यांना लगेच काहीतरी सुचायचं. एखादी कल्पना मनात येण्याचा अवकाश की लगेच ती कृतीत आलीच म्हणून समजा. एके दिवशी महाराज राजवाड्याच्या बागेतून फेरफटका मारत होते. झाडं नीट वाढतात की नाही, त्यांना वेळच्या वेळी फळं फुलं येतात की नाही, हे सगळं महाराजांना स्वतःच बघावं लागेल. तर अशी बागेची पाहणी चालू असताना महाराजांची नजर एका मोठ्या डेरेदार झाडावरती पडली. महाराज म्हणाले, वाह, हे झाड बघून कसला आनंद होतोय. काय त्याचा बुंधा, काय त्याच्या फांद्या, आणि पानं तरी किती असतील. काय हो प्रधानजी, या झाडावरती किती पानं असतील? हा प्रश्न ऐकून प्रधानजींच्या पोटात गोळा आला. आता महाराजांच्या विचाराची गाडी हळूहळू कुठं जाणार हे त्यांच्या लक्षात आलं. ते चाचरत म्हणाले, आता असं काही नक्की सांगता येणार नाही महाराज. हवं तर 2-4 सेवकांना बोलवून अंदाज घ्यायला सांगतो. अहो, जिथे आम्हाला अंदाज करता येत नाही तिथं सेवक काय अंदाज करणार? कपाळ काही नको सेवक बिवक. बर, मग आपल्या गणितशास्त्रींना बोलवतो. ते शास्त्रीय पद्धतीनं गणना करून अगदी अचूक उत्तर काढतील. कसली आली आहे शास्त्रीय पद्धत? मी करतो महाराज म्हणाले. कसली आली आहे शास्त्रीय पद्धत? नको ती. कुणाला न समजणारी दुर्बोध आकडेमोड करतात गणितशास्त्री. त्यांचं गणित बरोबर आले की नाही हे त्यांच्याशिवाय कुणालाच समजत नाही. काही नको. एक एक करून या झाडाची पानं नीट मोजल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की किती पानं आहेत ते. हो पण महाराज, प्रधानजी भीत म्हणाले, ही एवढी पानं एक एक करून तुम्ही कशी काय मोजणार? तेच महाराज कडाडले. तुम्हाला ना कुणाला काही करायला नको आणि काही बघायला नको. हे कसं जमणार आणि ते कसं जमणार, कोणाची गरज नाही मला. मी स्वतःच सगळी पानं मोजतो, आता बघाच तुम्ही. आणि झालं. लगेच महाराजांनी झाडाचं एक एक पान मोजायला सुरुवात केली. 1, 2,
3, 4. अहो पण महाराज, प्रधानजी म्हणाले, या सगळ्याला किती वेळ लागेल? 5, 6, 7, 8. अहो महाराज, तिकडे दरबाराची वेळ झाली आहे. 9, 10, 11, 12. महाराज पानं मोजतच सुटले. बिचारे प्रधानजी तरी सुद्धा ते धीर करून म्हणाले, अहो पण महाराज, दरबारातली आपली सगळी महत्वाची कामं 26, 27, 28, 29. मुठी वळवून आणि डोळे विस्फारून महाराज ओरडले. आता याच्या पुढं काही बोलणं शक्यच नव्हतं. मग प्रधानजी हळूहळू चालत दरबारात गेले. तिथे सगळे मंत्री, सेनापती, सरदार, मानकरी आणि गावोगावहून आलेले लोक महाराजांची वाट पाहत थांबले होते. प्रधानजींनी जाहीर केलं, महाराज पान मोजणीच्या कामामध्ये फार फार गर्क आहेत. ते काम पूर्ण झाल्याशिवाय दरबारात महाराजांचं आगमन होणार नाही. पानमोजणी हे काय असतं बुवा? किती वेळ चालणार ही पानमोजणी? कधी संपेल हे पानमोजणीचं काम? असं दरबारातली सगळी लोक विचारू लागली. प्रधानजी म्हणाले, आता ते काय सांगता यायचं नाही बुवा. आज, उद्या, परवा किंवा कदाचित कधीच नाही. अहो पण आमचं फार महत्वाचं काम आहे हो. जवळगावची लोक काकुळतीला येऊन म्हणाली. आणि आम्ही तर फार दूरून आलोय, असं दूर गावची लोक रडकुंडीला येऊन म्हणाली. सगळे दरबारी चिंतेत पडले. त्यातल्या त्यात सेनापती जरा धीट होते. ते म्हणाले, आपण असं करू, आपणच जाऊ. प्रधानजी, कुठं चालू आहे ही पानमोजणी? प्रधानजी म्हणाले, राजवाड्याच्या बागेत. मग आपण जाऊ ना तिकडे. म्हणजे ज्यांना फार तातडीची कामं आहेत तेवढेच लोक आपण तिथे जाऊ आणि सांगू महाराजांना. पाहू महाराज काय आदेश देतात ते. आणि मग जवळ गावचे लोक, दूर गावचे लोक, सेनापती, प्रधानजी असे काही निवडक लोक राजवाड्याच्या बागेत गेले. झाडाच्या पानांकडे दृष्टी लावून महाराज काहीतरी पुटपुटत होते. या सगळ्या लोकांकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. मग सेनापती, प्रधानजी आणि त्यांच्या पाठोपाठ बाकीचे लोक दबक्या पावलांनी अदबीनं महाराजांच्या थोडेसे जवळ गेले. प्रणाम महाराज. तोपर्यंत महाराजांनी वरच्या फांदीवरची पानं मोजायला सुरुवात केली होती. महाराज, सेनापती जरा धीर करून म्हणाले, ते आपल्याला नवीन हत्ती विकत घ्यायचेत ना, त्यासाठी व्यापारी आलेत. किती हत्ती विकत घेऊया? महाराज पानं मोजता मोजता म्हणाले, 38,813. महाराजांचं हे उत्तर ऐकून सेनापतीनं चक्करच आली. पुढचे प्रश्न विचारायचे ते विसरूनच गेले. तेवढ्यात जवळगावचे लोक म्हणाले, महाराज महाराज, आमच्या गावात ना पिकाचं फार नुकसान झालंय. आता गावातले लोक उपाशी मरतील. राज्याच्या खजिन्यातून थोडे पैसे मिळतील का? किती पैसे मिळतील? महाराज पानच मोजत होते. महाराज म्हणाले, 39,003. महाराजांचं हे उत्तर आलं आणि जवळगावच्या लोकांना आनंद झाला. प्रधानजींनी मात्र कपाळाला हात लावला. एवढ्या दूर गावचे लोक म्हणाले, महाराज महाराज, आमच्या गावात ना शेतीला पाणी कमी पडतंय, तर पाणी अडवण्यासाठी बंधारा घालायचा आहे. बंधाऱ्यासाठी पैसे मिळतील का? किती मिळतील? महाराज पानच मोजत होते. महाराज म्हणाले, 39,718. हा असाच प्रकार दिवसभर चालू राहिला. महाराजांचं खाणं नाही की पिणं नाही. कुणी विचारलं, महाराज पाणी हवं का? 1,03,93. महाराज जेवायला चालावं? 1,07,17. अहो महाराज, थोडी तरी विश्रांती घ्यावी. 2,02,22. आणि अशात संध्याकाळ झाली. आकाशामध्ये चांदण्या चमकू लागल्या. एव्हा ना राजवाड्यातले सगळे लोक बागेमध्ये गोळा झाले होते. शेवटी दस्तूर खुद्द राणी सरकार निघाल्या. छे 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 छे, काय करावं बाई या स्वभावाला? हद्द झाली अगदी. आजारपण येईल अशानं. काय बरं करावं, काय बरं करावं असं म्हणत राणी सरकार बागेमध्ये आल्या. प्रणाम राणी सरकार. प्रधानजींनी राणी साहेबांना नमस्कार केला. आता आपणच महाराजांना काहीतरी सांगावं. काय सांगावं? अहो सकाळपासून हा एकच ध्यास घेतलाय महाराजांनी. सारखी आपली पान मोजणी चालू आहे. आता समजा उद्या केली किंवा दुसऱ्या कोणी केली तर नाही का चालणार? नाही चालणार.
राणी सरकार ठामपणे म्हणाल्या, महाराजांचं बरोबरच आहे. आत्ताच आणि एकाच माणसानं ही सगळी पानं मोजायला हवीत. पानं मोजत असलेल्या महाराजांच्या कानावरती हे शब्द पडले आणि त्यांना जरा बरं वाटलं. ते म्हणाले, आहे आहे, बाकी कुणाला नसली तरी राणीला मात्र आपण करत असलेल्या महान कार्याची जाणीव आहे. ते उत्सुकतेनं राणीचं पुढचं बोलणं ऐकू लागले. राणी साहेब म्हणाल्या, प्रधानजी, या झाडाचा काही नेम आहे का? अहो, ही पानं आत्ता आहेत नि आत्ता नाहीत. ती लगेच मोजली नाहीत तर कशी मोजता येणार? ती पहा, तिकडे 5-6 पानं पडली झाडावरून खाली. हे ऐकताच महाराज जरा चपापले. खरंच की, झाडावरून भिरभिरत त्यांच्या डोळ्यासमोरच एक पान हळूच खाली आलं. तेवढ्यात वाऱ्याची आणखी एक झुळूक आली आणि आणखी काही पानं खाली पडली आणि वाऱ्यावरती उडून गेली सुद्धा. राणीसाहेब पुढे म्हणाल्या, शिवाय ते अंकुर पाहिले का? उद्या सकाळपर्यंत किती नवी पानं फुटतील या झाडावरती, तुम्हाला काही कल्पना आहे का? आणि मग अशी 5-6 पानं वाऱ्याने पडणार, पुन्हा नवीन पानं उगवणार. या सगळ्यामध्ये पानांचा हिशोब चुकला तर? राणी साहेबांचं हे सगळं महाराज ऐकत होते. त्यांच्या डोळ्यासमोर इतका वेळ पानं होती, पण आता काजवे चमकू लागले. एवढं करून दिवसभर स्वतः मोजून सुद्धा अचूक आकडा काही कळणार नाहीच तर, हे महाराजांच्या लक्षात आलं. त्या पानांच्या जाळीतून दिसणारा चंद्र आपल्याकडे बघून वाकुले दाखवत हसतोय असं त्यांना वाटलं. ते मनात म्हणाले, लेका चंद्रा थांब, आता पाहतोच तुझ्याकडे. प्रधानजी, त्यांनी हाक मारली. आकड्यांऐवजी महाराजांच्या तोंडातून चक्क एक अख्खा शब्द बाहेर पडल्यानंतर सगळ्यांचा जीव एकदम भांड्यात पडला. महाराज म्हणाले, प्रधानजी, हा चंद्र इथून किती दूर असेल बरं? आता हा राजाचा नवीन प्रश्न ऐकून प्रधानजीची पाचावर धारण बसली. चंद्र, त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. पण तेवढ्यात राणी सरकार पुढे झाल्या. प्रधानजी काय सांगणार? आपणच सावकाश विचार करावा त्यावर, पण आत्ता नको, आता चलावं राजवाड्यात. आणि मग महाराणी महाराजांना जेवण करण्यासाठी म्हणून राजवाड्यामध्ये घेऊन गेल्या. पण हा जो चंद्राचा विचार महाराजांच्या डोक्यात आलाय ना, तो अजून सुद्धा काही गेलेला नाहीये. आणि मला खात्री आहे, कधीतरी महाराज या चंद्राच्या बाबतीत काहीतरी विचार करतील. बाकी कुणीच कुणालाच करू देणार नाही. त्याचं कारण आहे, महाराजांनी ठरवलंय, चंद्राचा विचार मी करतो. कधीतरी विचार करतील आणि कधीतरी त्या विचाराची कृती होईल. आणि कृती झाली की त्याची गोष्ट पण होईल. आता ती गोष्ट जेव्हा तयार होईल ना, तेव्हाच आपण ती ऐकूयात. सध्या तरी ही पान मोजणीची गोष्ट ऐकून आपण इथे थांबूयात. गोष्टीचं नाव मी करतो. गोष्ट लिहिली होती धन्वंती हर्डीकर यांनी आणि आपल्याला कुठं वाचायला मिळाली? किशोर मासिकाच्या 2007 सालच्या दिवाळी अंकामध्ये. मग एखाद्या मजेशीर राजाचं आज आपण चित्र काढूया का? मी करतो राजाचं चित्र, पण ते चित्र असं फनी वाटलं पाहिजे. एकदम असं हसायला आलं पाहिजे त्याच्याकडे बघून. कॉमेडी चित्र काढूया एखादं. चालेल? चित्र काढा, त्याचा फोटो काढा आणि तो मला पाठवा. बरं आहे तर मग. घरातल्यांशी गट्टी, कोरोनाशी कट्टी. घरातल्यांशी गट्टी, कोरोनाशी कट्टी. बाय बाय.